हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी उठले, मस्त अंघोळ करून जेवण करून घेतलं. जेवतच होते तोपर्यंत मम्मीने नाश्त्याला बनवले होते आंबोळी. पण माझा नाश्ता आणि जेवण एकसाथच चाललेलं, कारण मी लेट उठलेले आणि मग त्यामुळं नाश्ता आणि जेवण एकसाथच केलं. तसं तर मला आंबोळी इडली हे खूप जास्त आवडतं, पण जेवल्यामुळे पोट फुल झालेलं. मग एकच खाल्लं, ते पण स्प्लिट्सविला बघत बघत. त्यानंतर मग काय करायचं म्हणून टाईमपास म्हणून बसले होते, तर मम्मी बोलली द्राक्ष आहेत देऊ का? म्हटलं दे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की दिवसभर माझं तोंड चालू असतं, दिवसभर मी खात असते. त्यानंतर मस्त झोप काढली आणि पूजा आली होती, ती म्हटली चल जरा बाहेर जाऊन येऊयात. मग गेलो सातारमध्ये बागेत. तसं तर मला झोक्यावर बसायला अजिबात आवडत नाही, कारण माझं डोकं गोल 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 फिरतं, म्हणून मी फक्त बसले होते आणि ती झोका खेळत होती. तिथून झाल्यानंतर मग मिल्कशेक प्यायची ठरली, पण तिथं मिल्कशेक नाही भेटली, सो आम्ही फ्रूट सॅलड पिलं. फ्रूट सॅलड पिल्यानंतर पूजेच्या लक्षात आलं की एक बड्डे होता फ्रेंडचा आणि आपल्याला तिकडं जायचं होतं. आणि लिटरली 9-9:30 वाजले होते आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं होतं. मग आम्ही तिकडून डायरेक्ट केक घ्यायला गेलो. केक घेतला आणि पोचलो. आम्हाला वाटलं आता काय सगळे झोपले असतील केक कट करून, पण तसं काय झालं नाही. इथं बड्डे गर्लच नव्हती आली अजून आणि सगळे वेट करत थांबले होते. मग आम्ही पोहोचलो पटकन आणि तो केक जो दिसतोय ना, तो तिने स्वतः बनवलेला तिच्या स्वतःच्या बड्डेसाठी. आणि तिच्या घरी हा एक आय डोंट नो ह्याचं नाव काय म्हणतात ह्याला, बर्ड होता कोणता तरी. मग बड्डे सेलिब्रेट केला. तिकडून येताना आईस्क्रीम घेऊन आले, कारण मी तर तिथं केक वगैरे काही खाल्ला नव्हता, मला आवडतच नाही तसला केक. सो आईस्क्रीम घेऊन आले, आईस्क्रीम खाल्लं आणि जेवले पण नव्हते आज तिकडं. सो मग आईस्क्रीम खाल्लं आणि झोपून गेले. असा होता माझा आजचा दिवस. बाय.